मागील काही दिवसांपासून जाधव आणि राणे यांच्यात वादात कोकणातलं वातावरण तापलंय। अशातच आता भास्कर जाधव यांचा लेटर बॉम्ब समोर आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। भास्कर जाधव नाराज आहेत का? भास्कर जाधवांचा कुणी केला विश्वासघात? ठाकरे गटाचा आमदार करणार कोणता गौप्यस्फोट? भास्कर जाधवांच्या लेटर बॉम्बनं खळबळ। रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेचा तिढा कायम असताना तिथं चिपळूणमध्ये शिमग्याआधीच वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जातीये। त्याचं कारणही तसंच आहे म्हणा। आपल्यासोबत विश्वासघात झाल्याचं म्हणत भास्कर जाधव यांनी मला आपल्याशी बोलायचे असं सांगत आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक साथ घातली आहे। आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण मतदारसंघातल्या आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना एक भावनिक पत्र लिहिलंय आणि या पत्राच्या माध्यमातून उद्या अर्थात 10 मार्चला मला तुमच्याशी बोलायचंय अशी भावनिक साथ घालत आवाहन केलंय। काय म्हटलंय पत्रात? वंदनीय बाळासाहेबांनी वाढवलेली शिवसेना अडचणीत असताना मी कोणत्याही दबावाला अगर संकटांना यत्किंचितही न घाबरता उद्धव साहेबांच्या मागे खंबीरपणे उभा आहे। हे करत असताना कधी माझ्यावर शारीरिक तर कधी माझ्या घरावर तर कधी माझ्या कार्यालयावर वरचेवर हल्ले होतच आहेत। आता तर मला जीवनातून संपवून टाकण्याची भाषा एका राष्ट्रीय पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरून जाहीरपणे केली जातीये। आजही आपण अन्यायाच्या, गुंडगिरीच्या आणि विश्वासघाताच्या विरोधात लढलं पाहिजे ही ऊर्जा मिळते। मित्रांनो, माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेलंय, पण या सगळ्या वाटचालीत व संघर्षामध्ये माझा वैयक्तिक स्वार्थ तरी काय? या आणि अशा अनेक विषयांवर मला तुमच्याशी बोलायचंय। मनात काही खंत आहे, त्याही उघड करायच्या आहे। शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा डौलानं फडकवायचा आहे। मग रविवार दिनांक 10 मार्चला सकाळी 11 वाजता आपण सर्वांनी चिपळूण इथं एकत्र येऊया आणि आपल्या मनातलं बोलूया। प्रेमाचे 2 घास एकत्र खाऊया। आपला विनम्र भास्कर जाधव। भास्कर जाधव यांचं हे पत्र समोर आल्यानंतर जाधवांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगतीये आणि काही शक्यताही वर्तवल्या जात आहेत। शक्यता क्रमांक 1, भास्कर जाधवांसोबत कुणी विश्वासघात केलाय? पक्षामधल्याच व्यक्तीबद्दल भास्कर जाधवांची खदखद आहे का? शक्यता क्रमांक 2, भास्कर जाधवांवर पक्ष नेतृत्व नाराज आहे का? शक्यता क्रमांक 3, चिपळूणमधल्या जाधव राणे वादावर पक्षश्रेष्ठींसह पक्षांतर्गत नेत्यांनी जाहीर पाठिंबा न दिल्यानं भास्कर जाधव नाराज आहेत का? शक्यता क्रमांक 4, कोकणातल्या सभेत रश्मी ठाकरेंना जाधवांनी आता घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे असं म्हटल्यानं पक्षांतर्गत एखादा गट नाराज झालाय का? शक्यता क्रमांक 5, भास्कर जाधव वेगळी वाट धरण्याच्या विचारात आहेत का? विरोधकांनीही मग भास्कर जाधव यांच्या पत्राचा अर्थ काढायला सुरुवात केली आहे। गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात असलेला माणूस, अनेक निवडणुका जिंकणारा माणूस जर व्यथित होऊन जर आपलं मत मांडण्यासाठी पत्र लिहित असेल तर निश्चित त्याला ज्या पक्षात आहे तिथंही स्वतः थोडा त्रास होत असेल असं म्हणायला काही हरकत नाही। आज ताबडतोब पक्षात येऊन त्यांना ते शिवसेनेचे नेते झाले। राष्ट्रवादीमध्ये गेले त्या टायमाला राष्ट्रवादीचे ते प्रदेशाध्यक्ष कोणत्या पदावर ते गेले होते, ते मंत्रीसुद्धा होते। म्हणून त्यांचा प्रवास हा थोडासा जमलीन प्रवास ज्याला म्हणतो तसा तो आहे। लवकर कळलं, लवकर जाग आली। बघ, मी त्या पत्र वाचलेलं नाही म्हणायचं तेवढा वेळ नाही,
पण जे कळलं ते ट्यूबलाईट म्हणून लवकर कळलेलं आहे. ट्यूबलाईट उशिराच पेटते. आता या वादात योगेश कदम यांनी ही उडी घेतली आहे. आम्ही गुवाहाटीला होतो तेव्हाच भास्कर जाधव बॅग भरून तयार होते असं म्हणत भास्कर जाधव हे वेगळा मार्ग आता स्वीकारू शकतात असे संकेतच योगेश कदम यांनी या वक्तव्यातून दिले. भास्कर जाधव ज्या वेळेला आम्ही गुवाहाटीला होतो त्याच वेळेला भास्कर जाधव बॅग भरून तयार होते. ही गोष्ट सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय उदयजी सामंत साहेब आणि मला माहिती आहे. आणि त्यावेळेला शिंदे साहेबांनी मला आणि उदय सामंतांना बाजूला घेऊन विचारलं होतं की भास्कर जाधव देखील यायला तयार आहेत, आपण काय केलं पाहिजे. त्यावेळेला भास्कर जाधवांसारखी व्यक्ती ही आपल्यासोबत नको ही भूमिका आम्ही त्यावेळेला मांडली होती. भास्कर जाधव यांच्या पत्राविषयी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विचारणा केली असता त्यांनी मौन बाळगणं पसंत केलंय. ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव आहेत ते पक्षात कुठे नाराज दिसत आहेत. उद्या चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते आपली भूमिका मांडणार आहेत. उद्याचं उद्या पाहू. ठाकरे गटाची कोकणातली तळपती तलवार म्हणून भास्कर जाधव यांना पाहिलं जातं. केवळ सभागृहातच नाही तर सभागृहाच्या बाहेरही ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून कोकणात भास्कर जाधव यांची ओळख आहे. आता मला तुमच्याशी बोलायचंय असं म्हणत भास्कर जाधवांनी सस्पेन्स वाढवल्यानं कोकणात निवडणुकीच्या आधीच राजकीय शिमग्याचं धुमशान रंगणार अशी जोरदार चर्चा रंगतीये. स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.